मित्रांनो, ही गोष्ट आहे एका प्रसिद्ध फोटोग्राफरची, जो आपल्या देशात खूप नावाजलेला होता. त्याच्या डोक्यात नेहमी वेगवेगळ्या क्रिएटिव्ह कल्पना यायच्या. एक दिवशी त्याच्या मनात विचार आला, आपल्या देशात सगळ्यात शांत आणि सौम्य चेहरा शोधून काढायचा आणि त्याचा फोटो पण काढायचा. तो शोध घेत घेत एका युनिव्हर्सिटीत पोहोचला. तिथे शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचा चेहरा त्याला खूप शांत आणि गरीब वाटला. त्याने त्या विद्यार्थ्याचा फोटो काढला. तो फोटो त्याने आपल्या एक्झिबिशन मध्ये ठेवला. लोकांना तो फोटो खूप आवडला. काही वर्षे गेली, जवळपास 10 वर्षे उलटून पुन्हा एक दिवशी त्याच्या मनात विचार आला, यावेळेस आपण सगळ्यात क्रूर चेहरा शोधायचा आणि त्याचा फोटो काढायचा. तो सगळ्या वेगवेगळ्या जेलमध्ये जाऊ लागला. शेवटी त्या देशातल्या सगळ्यात मोठ्या जेलमध्ये तो पोहोचला. तिथे एका कैद्याचा चेहरा पाहून त्याला वाटला, हाच सगळ्यात डरावना किंवा सगळ्यात क्रूर चेहरा आहे. त्याने जेलरकडे परवानगी मागितली की मला या कैद्याचा फोटो काढायचा आहे. जेलर म्हणाला, ठीक आहे, पण तुम्ही आधी कैद्यासोबत बोला. तो त्या बॅरेक जवळ गेला आणि कैद्याला म्हणाला की मी तुमचा फोटो काढू इच्छितो. 10 वर्षापूर्वी मी सगळ्यात शांत चेहऱ्याचा फोटो काढला होता आणि आता मला सगळ्यात क्रूर चेहऱ्याचा फोटो काढायचा आहे. कैद्याला आतून खूप राग आला, पण तो काहीच बोलला नाही. तो म्हणाला, ठीक आहे, फोटो काढा, पण आधी मला ती 10 वर्षापूर्वीची शांत चेहऱ्याची फोटो दाखवा. फोटोग्राफरने बॅगमधून जुना फोटो काढला आणि त्याला दाखवला. ते पाहताच तो कैदी फुटफुटून रडू लागला. फोटोग्राफर म्हणला, काय झालं? तेव्हा कैदी म्हणाला, हाच फोटो 10 वर्षापूर्वीचा माझाच आहे. फोटोग्राफर चकित झाला आणि म्हणाला, असं कसं? हा फोटो तर मी युनिव्हर्सिटीत शिकणाऱ्या एका मुलाचा काढला होता. कैदी म्हणाला, हो, सुरुवातीला सगळं ठीक होतं, पण नंतर माझे संघ, माझे मित्र बदलले. मी लहान लहान गुन्हे करू लागलो आणि आता मोठ्या गुन्ह्यापर्यंत पोहोचलो आणि आज मी इथे. फोटोग्राफरने विचारलं, जर तुला दुसरी संधी मिळाली तर तू काय करशील? कैदी म्हणाला, मी सगळ्यात आधी बाहेर जाऊन स्वतःला शोधेन. 10 वर्षापूर्वीचा माझा खरा मी शोधेन. ही छोटीशी कथा आपल्याला सांगते, आपल्या आयुष्यात आपले संघ, आपल्या मित्रांचा प्रभाव हेच आपलं आयुष्य ठरवतं. अशा नवीन कथा ऐकून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा उद्या सकाळी 8 वाजता एका नवीन कथेसोबत.